नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण पेपर सेकंडचा लिमिट हा जो टॉपिक आपण घेतलेला आहे त्या लिमिट या टॉपिकची या व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजन घेणार आहोत की या लिमिट या टॉपिकमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे ते थोडक्यात या ठिकाणी आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द डेफिनेशन ऑफ लिमिट ऑफ द फंक्शन. मग ही डेफिनेशन बघण्यापूर्वी आपण याच्यापूर्वी 3 डेफिनेशन्स बघितलेल्या आहेत. पहिली डेफिनेशन कोणती? तर लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए, एक्स टेन्स टू ए. सेकंड इज एक्स टेन्स टू ए प्लस अँड थर्ड इज एक्स टेन्स टू ए मायनस. मग ह्या ज्या टर्म आहेत मिनिंग ऑफ एक्स टेन्स टू ए, मिनिंग ऑफ एक्स टेन्स टू ए प्लस, मिनिंग ऑफ एक्स टेन्स टू ए मायनस, काय याचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. डेफिनेशन आपल्याला परीक्षेत विचारत नाहीत, ती समजली पाहिजे आणि त्या डेफिनेशनचा आणि फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल सोडवता आली पाहिजे. आता एक्स टेन्स टू ए काय याचा अर्थ होतो? तर एक्स आणि ए यांच्यामधला डिफरन्स हा अगदी लहानात लहान, पण एक्स आणि ए नॉट इक्वल. एक्स आणि ए यांच्यातील डिफरन्स हा अगदी लहानात लहान, परंतु एक्स इज नॉट इक्वल टू ए, असा हा या एक्स टेन्स टू एचा अर्थ होतो. आता याच्यातील डिफरन्स लहानात लहान, मग त्याच्यामध्ये पुन्हा 2 कंडिशन्स पडतात. कोणती? तर आयदर एक्स टेन्स टू ए प्लस असू शकतं किंवा एक्स टेन्स टू ए मायनस असू शकतं. म्हणजे ती व्हॅल्यू ही ए पेक्षा मोठी असू शकते किंवा ए पेक्षा लहान असू शकते. आता एक्स टेन्स टू ए प्लस याचा अर्थ काय होतो? तर एक्स आणि ए प्लस याच्यामधील डिफरन्स हा अगदी लहानात लहान, परंतु एक्स इज नॉट इक्वल टू ए प्लस. मग कुठली टर्म? तर ए पेक्षा अशी मोठी की ती टर्म आणि ए यांच्यामधला डिफरन्स हा अगदी लहानात लहान असला पाहिजे. आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण एक्स टेन्स टू 5 जर मी घेतलं तर एक्स टेन्स टू 5 प्लस याच्या वेळेला तुम्ही व्हॅल्यू कोणती घेऊ शकता? तर 5 पेक्षा मोठी, पण कशी मोठी? तर 5 पेक्षा मोठी अशी मोठी की ती 5 आणि ही टर्म यांच्यामधला डिफरन्स अगदी लहानात लहान आला पाहिजे. म्हणजे 0.5.0000001 ही टर्म मी घेतले एक्स टेन्स टू 5 प्लस साठी. आता मला सांगा ही 5 पेक्षा मोठी आहे का? आहे, परंतु हिला आपण 5 म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. 5.0001 ही टर्म आहे आणि ही टर्म आणि 5 यांच्यामधला डिफरन्स हा अगदी लहानात लहान आहे. त्यामुळे आपण एक्स टेन्स टू 5 प्लस साठी आपण ही टर्म घेऊ शकतो. तसंच एक्स टेन्स टू 5 मायनस याचा अर्थ काय? तर एक्स आणि 5 मायनस हिच्यासाठी जी टर्म घेतलेली असणार आहे त्यांच्यामधला डिफरन्स अगदी लहानात लहान असणार आहे, पण एक्स आणि ही 5 मायनस जी टर्म असणार आहे ती नॉट इक्वल असणार आहे. मग कोणती टर्म आपण घेऊ शकतो 5 पेक्षा लहान? तर अशी टर्म की ती टर्म आणि त्या 5 यांच्यामधला डिफरन्स हा अगदी कसा आला पाहिजे? लहानात लहान आला पाहिजे, परंतु 5 आणि ती टर्म नॉट इक्वल असली पाहिजे, असा हा त्याचा अर्थ होतोय एक्स टेन्स टू 5 मायनस. मग कोणती आपण घेऊ शकतो? तर 4.99999 सो ऑन. ही टर्म 5 पेक्षा लहान आहे, बरोबर आहे. 5 पेक्षा लहान आहे, परंतु 5 आहे का? ही नाही. त्यामुळे आपण एक्स टेन्स टू 5 मायनस साठी ही टर्म घेऊ शकतो, एक्स टेन्स टू 5 प्लस साठी ही टर्म घेऊ शकतो. आले लक्षात? कंडिशन्स एक्स टेन्स टू 5, एक्स टेन्स टू 5 प्लस, एक्स टेन्स टू 5 मायनस. त्यावरूनच आपण जनरल एक्स टेन्स टू ए, एक्स टेन्स टू ए प्लस, एक्स टेन्स टू ए मायनस डिफाईन केलेलं आहे. आणि यावरून आपण त्या फंक्शनचं, त्यामध्ये कोणत्या? तर y इक्वल टू एफ ऑफ एक्स हे जे फंक्शन आपण घेतोय त्या फंक्शनचं लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए ऑफ दी फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपण डिफाईन केलेलं आहे यल म्हणून डिफाईन केलेलं आहे. ही एफ ऑफ एक्स या फंक्शनचं लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए इक्वल टू काय येते? यल येते. ही आहे मॅथमॅटिकल डेफिनेशन. आणि या डेफिनेशनचा आणि नेक्स्ट पॉईंट अल्जेब्रा, अल्जेब्रा ऑफ लिमिट्स. अल्जेब्रामध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ह्या प्रोसेस बघतो. मग इथं अल्जेब्रा बघण्यासाठी आपल्याकडे 2 फंक्शन्सचं लिमिट्स माहीत असलं पाहिजे. पहिलं फंक्शन हे असेल तर सेकंड फंक्शन घेतलेलं आहे लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स इज इक्वल टू एम. जर मी घेतलं तर या 2 फंक्शनवरून आपण पहिला अल्जेब्रा डिफाईन केलेला आहे की लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए ऑफ दी फंक्शन एफ ऑफ एक्स प्लस लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए ऑफ दी फंक्शन जी ऑफ एक्स विच इज इक्वल टू एल प्लस एम. दिस इज द फर्स्ट अल्जेब्रा फॉर ॲडिशन.
की 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनची बेरीज असेल आणि त्याच्यावरती जर लिमिट ऑपरेट करायचं असेल तर हा अल्जेब्रा काय सांगतो, प्रत्येक फंक्शनवरती लिमिट सेपरेट ऑपरेट करा. त्यानुसार प्रत्येक फंक्शनवरती लिमिट सेपरेट ऑपरेट करून व्हॅल्यू मांडलेली आहे L प्लस M. सेकंड अल्जेब्रा आहे सबट्रॅक्शनचा, की 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनची सबट्रॅक्शन असेल आणि त्या सबट्रॅक्टेड फंक्शनवरती जर लिमिट ऑपरेट करायचं असेल तर हा सुद्धा अल्जेब्रा सांगतो सेपरेट लिमिट ऑपरेट करा. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, दॅट इज इक्वल टू L मायनस M. थर्ड अल्जेब्रा फॉर मल्टिप्लिकेशन, की 2 और मोर फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल आणि त्या मल्टिप्लाइड फंक्शनवरती जर लिमिट ऑपरेट केलेला असेल तर हा अल्जेब्रा सांगतो त्या दोन्हीही फंक्शनवरती लिमिट काय करा, सेपरेट ऑपरेट करा. दॅट इज इक्वल टू L इंटू M. कितीही फंक्शन असू द्या, 2च आहे तिथं म्हणून ठीक आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनचा गुणाकार असेल, लिमिट ऑपरेट करायचं असेल तर प्रत्येक फंक्शनवरती लिमिट सेपरेट ऑपरेट करा असा हा अल्जेब्रा विदाउट प्रूफ सांगतो. आणि चौथा अल्जेब्रा, की 2 फंक्शनची जर डिव्हिजन असेल आणि त्या डिवायडेड फंक्शनवरती जर लिमिट ऑपरेट करायचं असेल तर तो अल्जेब्रा सांगतो की त्या दोन्हीही फंक्शनवरती सेपरेट लिमिट ऑपरेट करा. दॅट इज इक्वल टू limit as x tends to a f of x divided by limit as x tends to a g of x which is equal to L upon M. And last algebra, की limit as x tends to a of the function k into f of x. आता हे कसलं फंक्शन आहे तर f of x हे या y इक्वल टू f of x हे फंक्शन आहे आणि k ही कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्म जर फंक्शनला मल्टिप्लाइड असेल आणि अशा या मल्टिप्लाइड फंक्शनवरती जर लिमिट ऑपरेट करायचं असेल तर हा अल्जेब्रा सांगतो की कॉन्स्टंट टर्म लिमिटच्या बाहेर घ्या आणि फंक्शनवरती फक्त लिमिट ऑपरेट करा. का, कारण लिमिट कुणावरती परिणाम करणार आहे, व्हेरिएबल x वरती, आणि व्हेरिएबल x फंक्शनमध्ये आहे. कॉन्स्टंट टर्मवरती लिमिटचा परिणाम होणार नाही, कॉन्स्टंट टर्म आहे तशीच राहणार. तर अशा या 5 अल्जेब्राचा आणि या डेफिनेशनचा वापर करून आपण त्याच्याच्या आधारित एक्झाम्पल सोडवलेले आहेत. आता एक्झाम्पल्स म्हणजे लिमिट फाइंड आउट करताना आपण वेगवेगळे फंक्शन्स या ठिकाणी घेतलेले आहेत. की पहिलं फंक्शन घेतले आपण अल्जेब्राइक फंक्शन, दॅट इज पॉलिनॉमियल फंक्शन. म्हणजेच एकच्या घातांकाच्या वेगवेगळ्या टर्म जर असतील तर त्याला आपण अल्जेब्राइक फंक्शन म्हणतो. मग अशा अल्जेब्राइक फंक्शनचं या ठिकाणी लिमिट फाइंड आउट करण्यासाठी आपण एकूण 4 मेथड बघितलेली आहेत. पहिली मेथड बघितलेली आहे ती म्हणजे कोणती, डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड दिलेल्या फंक्शनमध्ये दिलेल्या व्हेरिएबलच्या ठिकाणी दिलेलं लिमिट जर डायरेक्ट पुट केलं आणि जर फायनाईट व्हॅल्यू आली तर त्या फंक्शनचं लिमिट आपण डायरेक्ट मेथडने काढू शकतो. की फॉर एक्झाम्पल लिमिट ॲज x टेंड्स टू 1 x² प्लस 5x अपॉन 2 प्लस x. या पद्धतीने हे अल्जेब्राइक फंक्शन दिलेलं आहे आणि या फंक्शनचं लिमिट ॲज x टेंड्स टू 1 फाइंड आउट करायचं आहे. बघूया डायरेक्ट मेथडने फायनाईट येते का इनफायनाईट. x टेंड्स टू 1 पुट करा, 1चा स्क्वेअर 1, 1 प्लस 5 6, 2 प्लस 1 3 येते म्हणजे 6 अपॉन 3 दॅट इज इक्वल टू 2 विच इज अ फायनाईट टर्म. म्हणजे या फंक्शनचं लिमिट आपण डायरेक्ट मेथडने काढू शकतो. मग कसं ऑपरेट करायचं तर कोणतीही प्रोसेस असू द्या, आत्ताच अल्जेब्रा सांगितलं की ॲडिशन असू द्या, मल्टिप्लिकेशन असू द्या, डिव्हिजन असू द्या, कोणतीही क्रिया असू द्या, लिमिट सेपरेट ऑपरेट करायचं. मग त्यानुसार प्रत्येक फंक्शनवरती आपण लिमिट सेपरेट ऑपरेट करणार. देअरफॉर इट इज इक्वल टू लिमिट ॲज x टेंड्स टू 1 of the function x² plus 5 is the constant term taking outside from the limit as x tends to 1 of the function x divided by limit as x tends to 1 of the function 2 plus limit as x tends to 1 of the function x. And by putting the values of the limit 1 square plus 5 into 1 divided by 2 is the constant term, constant limit constant plus x limit 1 which is equal to 1 plus 5 upon 3 that is equal to 6 by 3 that is equal to 2. तर अशा प्रकारे डायरेक्ट मेथडने आपण या फंक्शनचं लिमिट फाइंड आउट केलेला आहे. आता जर सेकंड मेथड आपण बघितली ती म्हणजे फॉर्म्युला मेथड. की दिलेल्या अल्जेब्राइक फंक्शनचं लिमिट्स फॉर्म्युला मेथडने आपण काढू शकतो. पण कुणासाठी, ज्या वेळेला त्या फंक्शनचं कन्वर्जन x raised to n minus a raised to n upon x minus a या फंक्शनच्या फॉर्ममध्ये जर करता येत असेल तरच त्या फंक्शनचं लिमिट आपण फॉर्म्युला मेथडने काढू शकतो. मग काय फॉर्म्युला दिलेला आहे विदाउट प्रूफ तुम्हाला, तर लिमिट ॲज x टेंड्स टू a x raised to n minus
0 where a is greater than 0. तर हा जो n आहे हा कोणताही असला तरी सुद्धा चालतो, नॅचरल चालतो, रॅशनल चालतोय, निगेटिव्ह असला तरी सुद्धा आपल्याला हा फॉर्म्युला काय करता येतो, त्या ठिकाणी ऑपरेट करता येतो. तर या पद्धतीने जर फंक्शन असेल तर त्या फंक्शनचं लिमिट आपण या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने फाइंड आउट करू शकतो. त्याच्यासाठीचं एक्झाम्पल लिमिट ॲज x टेंड्स टू 2 ऑफ द फंक्शन x³ - 8 अपॉन x - 2. हे फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे, लिमिट x टेंड्स टू 2 आहे. डायरेक्ट मेथड जर ऑपरेट केली तर 2³ 8 - 8 0 2 - 2 0 0/0 इनडिटर्मिनेट फॉर्म येतं, म्हणजे डायरेक्ट मेथड ऑपरेट करता येत नाही. फॉर्म्युला फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येते का बघा. x³ आहे, ही कुणाचा क्यूब आहे, 2³ आहे, म्हणजेच हे फंक्शन फॉर्म्युला फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. फॉर्म्युलानुसार याचं लिमिट येणार आहे 3 × 2⁻³ - 1 that is equal to 3 × 2⁻², that is 4 is equal to 12. Limit of this function is equal to 12. तर अशा प्रकारे आपण ही सेकंड मेथड फॉर्म्युला मेथड या ठिकाणी बघितलेली आहे. नेक्स्ट आपण थर्ड मेथड बघितलेली आहे अल्जेब्राइक फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करण्याची, ती म्हणजे फॅक्टोरायझेशन. फॅक्टोरायझेशन मेथड कुणासाठी वापरायचं, तर दिलेल्या फंक्शनचा फॉर्म रॅशनल फॉर्म p(x) / q(x) असा असेल where q(x) is not equal to 0 आणि या फंक्शनचं लिमिट ॲज x टेंड्स टू a जर इक्वल टू कोणता येत असेल तर ∞/∞ और 0/0 और ∞/0 और 0/∞ अशापैकी कोणताही इनडिटर्मिनेट फॉर्म जर येत असेल तर त्या फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करण्यासाठी आपण फॅक्टोरायझेशन ही मेथड वापरू शकतो. मग काय करायचं, तर तो जो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दिलेला असतो त्यापैकी न्यूमरेटरचं किंवा डिनॉमिनेटरचे किंवा दोघांचे फॅक्टर पडत असतात आणि ते फॅक्टरमधून कॉमन फॅक्टर कॅन्सल केल्यानंतर आपल्याला त्या फंक्शनचं काय मिळणार आहे, लिमिट्स मिळणार आहे बाय युजिंग फॅक्टोरायझेशन मेथड. नेक्स्ट नंबर 4 मेथड आपण बघितली ती म्हणजे रॅशनलायझेशन मेथड. मग रॅशनलायझेशन कोणत्या फंक्शनसाठी वापरायची, तर रॅशनलायझेशन मेथड वापरताना दिलेल्या फंक्शनचा फॉर्म p(x) / q(x) ॲज लिमिट x टेंड्स टू a या पद्धतीने असेल आणि त्याच्यामध्ये न्यूमरेटरमध्ये किंवा डिनॉमिनेटरमध्ये जर स्क्वेअर रूट फॉर्म असेल, कोणता फॉर्म असेल, स्क्वेअर रूट फॉर्म असेल, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ f(x) - स्क्वेअर रूट ऑफ g(x) असा फॉर्म जर असेल, मग तो अंशात असू द्या, छेदात असू किंवा दोन्हीकडे जर असेल, तर त्या फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करण्यासाठी आपण डोळे झाकून कोणती मेथड वापरणार, रॅशनलायझेशन. मग ही कशी वापरायची, तर ज्या ठिकाणी स्क्वेअर रूट फॉर्म आहे त्या टर्मचा कॉन्ज्युगेटने न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय करायचं, म्हणजे गुणोत्तराची किंमत बदलत नाही. मग जर न्यूमरेटरमध्ये फक्त असेल तर न्यूमरेटरसाठी रॅशनलायझेशन करायचं, डिनॉमिनेटरमध्ये असेल तर दोघांसाठी रॅशनलायझेशन करायचं आणि जर दोन्हीकडे जर असेल तर दोघांसाठी रॅशनलायझेशन करायचं. तर अशा प्रकारे ही चौथी मेथड आपण बघितलेली आहे, ती म्हणजे रॅशनलायझेशन. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आपण घेतलेलं आहे ते म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन जर लिमिटच्या एक्झाम्पलमध्ये जर असेल साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट, तर त्या फंक्शनचं लिमिट फाइंड आउट करण्यासाठीच्या आपण 2 मेथड बघितले. पहिली बघितली ती म्हणजे फॉर्म्युला मेथड आणि दुसरी मेथड बघितलेली आहे ती म्हणजे कोणती, तर सबस्टिट्यूशन मेथड बघितलेली आहे. मग फॉर्म्युला मेथडसाठी आपण विदाउट प्रूफ काही फॉर्म्युले लिहिलेले आहेत की महत्त्वाचा पहिला फॉर्म्युला लिमिट ॲज x टेंड्स टू 0 sin x upon x is equal to 1. Second is limit as x tends to 0 tan x upon x is equal to 1. Limit as x tends to 0 cos x is equal to 1. Limit as x tends to a of the function sin x is equal to sin a. Similarly cos, tan, sec, cosec, cot. तर हे फॉर्म्युले त्या ठिकाणी विदाउट प्रूफ आपण नवीन लिहिलेले आहेत आणि त्यांचा उपयोग केलेला आहे. मग यानुसार फक्त ॲडजस्टमेंट करायची आहे. काय आहे तर लिमिट x टेंड्स टू 0 दिले आणि साईनचा जो अँगल आहे अंशामध्ये 30 टर्म जर छेदात असेल तर त्याचं लिमिट x टेंड्स टू 0 किती येते, 1 येते. त्याच पद्धतीने टॅनचं cos x लिमिट x टेंड्स टू 0 इट इज इक्वल टू व्हॅल्यू येते 1. तर अशा प्रकारे या फॉर्म्युलाचा आणि आपल्याला पेपर फर्स्टमध्ये ट्रिग्नोमेट्रीमध्ये जे फॉर्म्युले झालेले आहेत
असू द्या, डबल अँगलच्या असू द्या, ट्रिपल अँगलच्या असू द्या, त्याचप्रमाणे फॅक्टोरायझेशन, डिफॅक्टोरायझेशन, कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले असू द्या, त्यांचा वापर करून आपण त्याच्यावरच्या आधारित एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडवलेली आहे. त्यानंतर सेकंड मेथड आपण बघितली ती म्हणजे सबस्टिट्यूशन. मग सबस्टिट्यूशन मेथड कुणासाठी वापरायची, तर लिमिटचे एक्झाम्पल आहे आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे आणि डायरेक्ट मेथडने त्याचा फॉर्म 0/0 येतोय आणि लिमिट जर x टेन्स टू 0 दिलेलं नसेल तर, लिमिट x टेन्स टू 0 दिलेलं नसेल तर आपण कोणती मेथड वापरायची, सबस्टिट्यूशन मेथड वापरायची. मग स्टँडर्ड सबस्टिट्यूशन ठरलेलं आहे की व्हेरिएबल x इज इक्वल टू a प्लस h, हे सबस्टिट्यूशन घ्यायचं which imply h इज इक्वल टू x मायनस a, लिमिट बदलायचं as x टेन्स टू a then h टेन्स टू 0 आणि हे बदललेलं लिमिट आणि बदललेली x ची व्हॅल्यू दिलेल्या एक्झाम्पल मध्ये जर पुट केली तर तुम्हाला ते एक्झाम्पल बाय फॉर्म्युला मेथड इव्हॅल्युएट करता येईल. तर ही फक्त स्टेप 2 स्टेप ज्यादा होता सबस्टिट्यूशन मेथडमध्ये, बाकी काही नाही, फॉर्म्युला मेथडनुसारच ते एक्झाम्पल आपण सोडवतोय. तर अशा प्रकारे हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे लिमिट्स फाइंड आउट करण्याचे आपण 2 मेथड्स या ठिकाणी बघितलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आपण घेतलंय ते म्हणजे लॉगॅरिथमिक अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे कोणत्या प्रकारचं, तर y इज इक्वल टू a रेस टू x और y इज इक्वल टू e रेस टू x, ही जी फंक्शन्स आहेत यांना एक्सपोनेन्शियल फंक्शन्स असं म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये a इज ग्रेटर दॅन 0 अँड a इज नॉट इक्वल टू 1 असे हे एक्सपोनेन्शियल फंक्शन्स जर दिलेल्या एक्झाम्पल मध्ये जर असतील आणि त्याचं जर लिमिट फाइंड आउट करायचं असेल तर ते काढण्यासाठी आपण फॉर्म्युले लिहिलेले आहेत 4, त्यांचा वापर विदाउट प्रूफ आपण फॉर्म्युले लिहिलेले आहेत, त्याच्या सहाय्याने आपण ती एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत. मग कोणते फॉर्म्युले लिहिलेले आहेत, तर पहिला फॉर्म्युला लिमिट ॲज x टेन्स टू 0 e रेस टू x मायनस 1 अपॉन x इज इक्वल टू log e or it is equal to 1. Second is limit as x tends to 0 a raised to x minus 1 upon x which is equal to log of a where a is greater than 0 and a is not equal to 1. हे झाले एक्सपोनेन्शियल चे. तिसरा लॉगॅरिथमिक चा फॉर्म्युला log of x म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, त्याचा फॉर्म्युला आहे लिमिट ॲज x टेन्स टू 0 log of 1 plus x upon x. कसं आहे बघा, log of फंक्शन आहे, कंसामध्ये पहिली टर्म 1 आहे, 1 मध्ये जी टर्म ऍड केली तीच टर्म छेदात असेल तर लिमिट x टेन्स टू 0 व्हॅल्यू येते 1 आणि याच्यावरूनच दुसरा अँटी लॉगचा फॉर्म्युला तयार केलेला लिमिट ॲज x टेन्स टू 0 1 plus x raised to 1 upon x 1 plus x raised to 1 upon x it is equal to e. की पहिली टर्म 1 आहे, 1 मध्ये जी टर्म ऍड केली तिचा रेसिप्रोकल जर पॉवरला असेल तर त्या फंक्शनचं लिमिट x टेन्स टू 0 व्हॅल्यू किती येते, e येते. तर अशा प्रकारे या 4 फॉर्म्युलांचा वापर करून त्याच्यावरची आधारित एक्झाम्पल्स आपण सोडवलेली आहेत प्रत्येकाची. त्याच्यामधलं मिक्स्ड एक्झाम्पल आपण एक घेऊया या ठिकाणी. लिमिट ॲज x टेन्स टू 0 2 raised to x minus 1 bracket cube divided by e raised to x minus 1 into sin x into log of 1 plus x. लिमिट इव्हॅल्युएट करायचं आहे. लिमिट काय दिलेलं आहे, x टेन्स टू 0 दिलेलं आहे, त्यामुळे सबस्टिट्यूशन करायची गरज नाही, x टेन्स टू 0 आहे. आता फंक्शन बघूया काय काय आहे. अंशामध्ये आहे 2 raised to x, 2 raised to x म्हणजे एक्सपोनेन्शियल a raised to x चा फॉर्म आहे, त्याचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी ऍडजस्ट करावा लागेल. छेदामध्ये e raised to x म्हणजे अगेन एक्सपोनेन्शियलचा फॉर्म्युला ऍडजस्ट करावा लागेल इनटू sin x आहे, ट्रिग्नॉमेट्रिकचा फॉर्म्युला ऍडजस्ट करावा लागणार आहे, इनटू log of 1 plus x लॉगॅरिथमिकचा फॉर्म्युला या ठिकाणी फक्त ऍडजस्टमेंट करायचा आहे, बाकी काही नाही. फॉर्म्युला डोळ्यासमोर आणायचा आणि त्यानुसार ऍडजस्टमेंट करायची आहे. मग आता 1 बाय 1 करूया. बघा अंशामध्ये 2 raised to x minus 1 ब्रॅकेट क्यूब. ब्रॅकेट क्यूब याचा अर्थ काय, किती वेळा त्या टर्मचा गुणाकार, 3 वेळा ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन. म्हणजेच आपण जर एक्सपोनेन्शियल a raised to x चा फॉर्म्युला जर या ठिकाणी ऍडजस्ट करायचा म्हटलं तर a raised to x minus 1 अपॉन किती पाहिजे, त्याला फॉर्म्युलानुसार x पाहिजे. पण एकच x असून चालेल का, नाहीये, 3 ब्रॅकेट आहेत म्हणजे किती x पाहिजेत आपल्याला, 3x पाहिजे. मग त्या 3x ची ऍडिशन घेणार का मल्टिप्लिकेशन,
मल्टिप्लिकेशन, कारण इथं ब्रॅकेटचा क्यूब आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन घ्यावं लागणार आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी हा जो न्यूमरेटर आहे या न्यूमरेटरला कितीने डिवाइड करणार आहोत? x क्यूब ने डिवाइड करणार आहोत. कितीने? x क्यूब ने. आणि ते मी जर ब्रॅकेट मध्ये मांडलं तर हे बरोबर आहे का चुकीचं आहे? आहे किती अंशामध्ये? 2x-1 ब्रॅकेट क्यूब, 2x-1 ब्रॅकेट क्यूब आणि अपॉन x ब्रॅकेट मध्ये आहे मग x चा सुद्धा काय होतो? क्यूब होतो. डिवाइडेड बाय, आता अंशाला कितीने डिवाइड केलं आपण? x क्यूब ने डिवाइड केलं. पण तसंच छेदाला सुद्धा x क्यूब ने डिवाइड करावं लागणार आहे तरच गुणोत्तराची किंमत बदलणार नाही. म्हणजे आपण x क्यूब ने डिवाइड करतोय, अंशाला x क्यूब ने डिवाइड केलं, छेदाला सुद्धा x क्यूब ने जे डिवाइड करतोय ते x क्यूब जर मी सेपरेट केले आणि प्रत्येक या तीन टर्मचं मल्टिप्लिकेशनला तर ते जर x दिले तर आपण पुढची स्टेप मांडू शकतो e⁻x-1 अपॉन x into sin x upon x into log of 1 plus x upon x. आणि आता प्रत्येक टर्मचं फंक्शन तयार झालेलं आहे. आता आपण अल्जेब्रा वापरू शकतो. डिव्हिजन असू द्या, मल्टिप्लिकेशन असू द्या, अल्जेब्रा काय सांगतो? सेपरेट लिमिट ऑपरेट करा. therefore it is equal to limit as x tends to 0 2⁻x-1 upon x bracket cube divided by limit as x tends to 0 of the function e⁻x-1 upon x into limit as x tends to 0 of the function sin x upon x into limit as x tends to 0 of the function log of 1 plus x upon x. आणि प्रत्येकाचा फॉर्म्युला ऍडजस्ट झालेला आहे. फॉर्म्युलानुसार उत्तर मांडूया. अंशाचं लिमिट काय येणार आहे? log of 2 आणि होल ब्रॅकेटचं काय आहे? क्यूब आहे. डिवाइडेड बाय याचं लिमिट 1 इंटू याचं लिमिट 1 इंटू याचं लिमिट 1 येते. 1 इंटू 1 इंटू 1 1 येते. 1 डिनॉमिनेटर मांडायची गरज नाही. दॅट इज इक्वल टू log of 2 होल ब्रॅकेट क्यूब इज द लिमिट ऑफ द गिवन फंक्शन. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा लिमिट हा टॉपिक या ठिकाणी बघितलेला आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.